ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 9. अहिंसा भाग 6. दृष्टीतील अहिंसा. ओव्या आहेत 272 ते 277. ज्ञानदेव आता ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीतूनही अहिंसा कशी प्रतीत होत असते त्याचे वर्णन करत आहेत. आणि तयाची परी किरीटी, थाऊ जयाची ये दिठी, सांडिलिया भ्रुकुटी मोकळीया. आणि अर्जुना, त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे व ज्याच्या भिवया मोकळ्या टाकलेल्या आहेत, म्हणजे ज्याने रागाने भिवया चढवलेल्या नाहीत. काजे भूती वस्तू आहे, तिये रूपो शके विपाये, म्हणून वासू न पाहे बहुत करुनी. प्राणी मात्रामध्ये वस्तू म्हणजेच परब्रह्म आहे. तिला कदाचित आपली दृष्टी बोसण्याचा संभव आहे, म्हणून बहुत करून तो कोणाकडे पाहत नाही. ऐसाही कोणे एके वेळे, भीतरले कृपेचे निबळे, उघडोनिया डोळे दृष्टी घाली. असाही कोणी एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली, तरी चंद्रबिंबवनी धारा, निघती नवती गोचरा, परी एक सरे चकोरा, निघती दोंदे. तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी निघताना डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्ष्यांना एकसारखी दोंदे निघतात, म्हणजे चकोर पक्षी पुष्ट होतात. तैसे प्राणी आसी होये, जरी तो काही वासू पाहे, तया अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे. त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिले तर तसे होते, ज्या पाहण्याचा प्रकार कासवी सुद्धा जाणत नाही. किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतांसी, करही देखसी तैसे चिते. फार काय सांगावे. याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्यांकडे असते व त्याचे जे हात आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल. मनुष्याला ज्ञान झालं हे कशावरून ओळखायचं? त्याच्या खुणा भगवंत सांगत आहेत. त्यातील एक खूण आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे काया वाचा मनाने दुसऱ्या प्राण्याला त्रास न देणे. ज्ञानी मनुष्याच्या अंगोपांगामधून अहिंसा प्रतीत होत असते. मनुष्याच्या चेहऱ्यावरील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे डोळे. त्या डोळ्यांवरूनच मनुष्याचा स्वभाव कसा असावा ते प्रतीत होत असतं. वाचिक अहिंसेचे वर्णन केल्यानंतर ज्ञानदेव आता ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीतील अहिंसा कशी असते ते सांगत आहेत. ज्ञानी मनुष्याची दृष्टी स्थिर व आर्द्र असते. भुवई जरा सुद्धा उंचावत नाही. कपाळावर कधीही त्रासिकतेची आठे दिसत नाही किंवा रागादी भावना सुद्धा त्याच्या दृष्टीतून प्रत्ययच येत नाहीत. मुळात तो अंतर्मुखच असतो. अंतरातील परमात्म्याचा अनुभव घेत असतो. त्यामुळे तो बाहेर कोणाकडे डोळे उघडून पाहत नाही. त्यामुळे त्याच्या दृष्टीतून अत्यंत मार्दव ओसंडून वाहत असलेलं दिसून येतं. एकत्वाचा अनुभव आल्यामुळं प्रत्येक प्राणी मात्राकडे तो परब्रह्म स्वरूप म्हणून पाहत असतो. करुणामय भगवंत प्रत्येक जीवात वास करत आहेत हे त्याला माहीत असतं. त्यामुळे आपल्या हातून जर का चुकून रोखून पाहिलं गेलं तर त्या सर्वांतर्यामी भगवंताला त्रास होईल अशी त्याला भीती वाटते. त्यामुळे तो दुसऱ्याकडे पाहताना आपली नजर कोणाला बोचेल अशा दृष्टीने पाहतच नाही. पण जर दुसऱ्याकडे पाहण्याची वेळ आलीच तर त्याच्या दृष्टीतून कृपाच वाहत असल्याचा पाहणाऱ्यास प्रत्यय येत असतो. जणू काही चंद्रबिंबातून पाझरणाऱ्या अमृताच्या धाराच. त्या धारा अदृश्य असल्या तरी त्यातील अमृत पिऊन चकोर पक्षी पुष्ट होतात. त्याप्रमाणे त्या धारातून बरसणारे कृपामृत पिऊन त्याच्याकडे पाहणारा मनोमन तृप्त होत असतो. सर्व प्राणी मात्रांना ती दृष्टी आल्हाददायक वाटत असते. पुन्हा एकदा त्यांनी त्याच्या दृष्टीला कासवीच्या दृष्टीचा दृष्टांत दिलेला आहे. कासवी जसा केवळ नजरेनं आपल्या पिल्लांचं पोषण करते, त्याप्रमाणे हा ज्ञानी मनुष्य आपल्या नजरेने पाहणाऱ्याला संतुष्ट करत असतो. पुढे ज्ञानदेव ज्ञानी मनुष्याच्या कृतीतूनही अहिंसा कशी प्रतीत होत असते त्याचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.